Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। 4 मिनिटांना तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे? 4 मिनिटात एवढं काय होऊ शकतं याचा विचार आपल्यापैकी अनेक जण करतात। मी जर तुम्हाला सांगितलं की याच 4 मिनिटांमुळे दिवसरात्र मेहनत करून पाहिलेलं स्वप्न भंग होऊ शकतं, याच 4 मिनिटांमुळे भविष्य टांगणीला लागू शकतं, तर मी बोलते अतुल कुमार बद्दल। अतुल कुमार उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूर मधला मागासवर्गीय परिवारात जन्मलेला एका मजुराचा मुलगा। अतुलचे वडील दिवसाला 450 रुपये कमवतात। दिवसरात्र मेहनत करून अतुलनं IIT धनबाद मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये सीट मिळवली होती, पण फी भरायला फक्त 4 मिनिट उशीर झाला, त्यामुळे त्याची ही सीट रद्द झाली। पण मेहनत कधी वाया जात नाही असं बोलतात। यानंतर सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अतुलचं कशा प्रकारे कौतुक केलं, त्यांनी निर्णय देताना नक्की काय म्हटलं, अतुल संदर्भात कुठला ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतला, अतुलचा इथपर्यंत पोहोचतानाचा संघर्ष नेमका कसा होता, हा अतुल कुमार नेमका कोण आहे, त्याची सध्या सगळीकडे एवढी चर्चा का सुरू आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील टिटोडा या गावचा अतुल कुमार हा रहिवासी आहे। अतुलचे वडील मजुरी करतात, वेळ मिळाल्यास ते शिवणकाम सुद्धा करतात। याच कमाईवर त्यांनी आपल्या एका मुलाचं IIT, दुसऱ्या मुलाचं NIT, तिसऱ्या मुलाचं डिग्री कॉलेजमध्ये शिक्षण करून दिलं। आता चौथा मुलगा अतुलची वेळ होती। भावाप्रमाणे अतुलनं देखील IIT मध्ये शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला होता। त्यासाठी त्यानं दिवसरात्र मेहनत सुद्धा घेतली होती। मोठ्या कष्टानं अतुल JEE परीक्षा उत्तीर्ण सुद्धा झाला होता। आता कॉलेज सुद्धा त्याला मिळालं होतं, IIT धनबाद। कॉलेजचं सीट कन्फर्म करण्यासाठी 17,500 रुपये भरायचे होते। फी भरण्याची वेळ होती 24 जून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। अतुलच्या वडिलांसाठी 17,500 रुपये फी जमा करणं कठीण होतं, तरी देखील त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं ही रक्कम कशीबशी जमा केली। अतुल फॉर्म भरायला बसला होता। घड्याळात 4:56 झाले होते। तो डिटेल्स भरतच होता तोपर्यंत 5 वाजले आणि वेबसाईट बंद झाली। त्यामुळे अतुलचा प्रवेश होता होता हुकला। त्याची सीट रद्द झाली। त्यानंतर संघर्ष सुरू झाला। अतुलनं झारखंड हायकोर्ट असेल, त्याचबरोबर मद्रास हायकोर्ट असेल यांचं दार ठोठावलं होतं, तिथे त्याला न्याय मिळाला नाही। त्यानंतर अखेर अतुल कुमारनं सुप्रीम कोर्ट गाठलं। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली। यावेळी सरन्यायाधीश म्हणाले की एका मागासवर्गीय मुलाला ठिकठिकाणी फिरवण्यात आलं, फक्त 17,500 रुपये फी भरू शकत नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारायला नको। अतुलला IIT धनबाद मध्ये प्रवेश देण्यात यावा आणि फी भरल्यानंतर ज्या कक्षेत प्रवेश मिळाला असता त्याच कक्षेमध्ये त्याला प्रवेश दिला जावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। प्रतिभा अशा प्रकारे वाया जाऊ शकत नाही, टॅलेंट अशा प्रकारे वाया जाऊ शकत नाही असं म्हणत न्यायालयाने हे वरचे आदेश दिले। राज्यघटनेच्या कलम 142 अंतर्गत न्यायासाठी कोणताही आदेश जारी करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला देण्यात आलाय। त्यावरूनच कोर्टानं अतुल कुमार संदर्भात हा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्याचं सध्या सगळीकडे स्वागत होतंय। अतुलच्या गावातही या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा होतोय। एकूणच जर आपण बघितलं तर या निर्णयाचं सगळीकडे स्वागत होतोय। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा सुरू आहे। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयानंतर अनेक सिनियर वकील सुद्धा अतुलच्या पुढच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी पुढे आले। या निर्णयामुळे अतुलनेही आनंद व्यक्त केलाय। मी पुढच्या शिक्षणासाठी कठोर मेहनत घेईल असं तो म्हणालाय। एकूणच जर आपण बघितलं तर संघर्ष वाया जात नाही, हेच आपल्याला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयानंतर कळतं। तुम्हाला एकूणच अतुलच्या या संघर्षाबद्दल काय वाटतं? सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतलेला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।